नमस्कार मित्रांनो, गल्ली टू दिल्ली या लोकतंत्र व्यासपीठामध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय की हे काय चाललंय महाराष्ट्रात माझ्या या विषयासंदर्भानं गरज आहे आजच्या विषयाची की राजकारण्यांना खरोखर प्रशिक्षणाची गरज आहे का। तर या प्रश्नाचं उत्तर जनतेकडून नक्कीच येईल की होय, राजकारण्यांना प्रशिक्षणाची गरज आहे। राजकारण्यांना का प्रशिक्षण आवश्यक आहे, तर आपण पाहतो की सध्या 5 ते 10 वर्षात काळ असा झालाय की जे नवखे राजकारणी झालेत, जे एकदा किंवा दोनदा चुकून किंवा काही सत्ते लालसेपोटी किंवा पक्ष पद्धतीच्या किंवा पक्षाच्या काही धोरणामुळे चुकीचे लोक निवडून येतात आणि हे चुकीचे लोक प्रसार माध्यमापुढे आणि जनतेपुढे अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात, अशा प्रकारची वाक्य वापरतात ज्याला बिनबुडाचा आधार असतो आणि अतिशय नीतिमत्तेनं खालवलेली वाक्य असतात, जे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करणारे वाक्य असतात। अशी स्टेटमेंट फक्त हे आपण कसे प्रसिद्ध होऊ आणि प्रसिद्धीच्या लालसेपोटी केलेली प्रसार माध्यमापुढे ही वाक्य असतात। म्हणून खऱ्या अर्थानं जसा आपण पाहतो की एखादा आदर्श शिक्षक घडायचा असेल तर आपण म्हणतो त्याला D.Ed किंवा B.Edची आवश्यकता आहे। एखादा आदर्श प्राध्यापक जर व्हायचा असेल तर त्याला सेटनेट किंवा PhDची आवश्यकता आहे। एखादा डॉक्टर जर व्हायचा असेल तर त्याला MBBS अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो। एखादा इंजिनियर व्हायचा असेल तर त्याला इंजिनिअरिंगसारखं कठीण सिलेबस पूर्ण करावा लागतो। एखाद्याला वकील व्हायचा असेल तर त्याला LLB LLM सारखे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात। एखाद्याला उत्कृष्ट शेतकरी व्हायचा असेल तर शेतीविषयक जे तंत्रज्ञान आहे, शेतीविषयक जी माहिती ती त्याला मिळवावी लागते। एखाद्याला उत्कृष्ट व्यापारी व्हायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा त्याला एक प्रशिक्षण घ्यावं लागतं। मग हे सर्व जर चांगलं होण्यासाठी किंवा एखादा उत्कृष्ट त्या क्षेत्रात व्यक्ती बनण्यासाठी जर पूर्व शिक्षणाची जर गरज असेल तर ही राजकीय व्यवस्था एवढे मोठ्या प्रश्नांची सोडवणूक व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी का या राजकीय व्यवस्थेत जे राजकारणी आहेत ते राजकारणी चांगले होण्यासाठी किंवा आदर्श राजकारणी घडण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता का नसू नये? नक्कीच असावी। प्रत्येक राजकारण्याला जनतेने निवडून दिल्यानंतर अगदी 6 महिन्याचं पूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे आणि हे पूर्व प्रशिक्षण अगदी 2 भागात दिलं गेलं पाहिजे। त्याच्यातला एक भाग म्हणजे त्याचं आचरण आणि दुसरा भाग म्हणजे त्याला राजकीय व्यवस्थेविषयी ज्ञान। आपण पाहतो महाराष्ट्राचं विधिमंडळ आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळात 2 सभागृह आहेत आणि त्या 2 सभागृहाची जर संख्या पाहता विधान परिषदेची 78 संख्या आहे आणि विधानसभेची 288 आमदारांची संख्या आहे। या आमदारांची जर संख्या जर पाहितली तर एक जुने राजकारणी सोडले किंवा जे अनुभवी राजकारणी सोडले तर नवख्या राजकारण्यांना व्यवस्थेबद्दल जर ज्ञान पाहितलं किंवा यांची जर स्टेटमेंट पाहितली, अगर यांचं जर बोलणं पाहितलं प्रसार माध्यमापुढं तर असं इतकं दुर्दैव वाटतं की यांना राजकीय व्यवस्थेबद्दल काही ज्ञान आहे का? थोड्याशा किंवा अल्पज्ञानावर हे कुठले मोठे स्टेटमेंट देतात, ही कुठल्या लोकांवर चिखलफेक करतात, हा प्रश्न मात्र गंभीर निर्माण होतो। आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी वरिष्ठ राजकारण्यापाशी सुद्धा नसतं। या पुरोगामी महाराष्ट्राला, ज्या महाराष्ट्रामध्ये अतिशय सर्वोच्च असे संत होऊन गेले, थोर समाजसुधारक होऊन गेले, वीर महापुरुष होऊन गेले, असेच कितीतरी या महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। आणि ह्या महाराष्ट्रात हे जे राजकारणी आहेत, हे जे नवखे राजकारणी आहेत, हे जे एकदा दोनदा निवडून आलेले राजकारणी आहेत, या राजकारणी लोकांना जर बोलण्याचं ज्ञान नसेल, आचरणाचं ज्ञान नसेल किंवा राजकीय व्यवस्थेबद्दल यांचं इतकं अल्पज्ञान असेल तर यांना खरोखरच प्रशिक्षणाची गरज आहे असं प्रत्येक लोकांना वाटू शकतं। कारण यांचं जे आज आपण पाहतो, मागचा काही काळ होता 5 वर्षापूर्वीचा की
सत्तेतली लोक जे राजकारणी आहेत किंवा विरोधी पक्षात सुद्धा बसलेले किंवा विरोधी बाकावर सुद्धा बसलेले लोक आहेत, ते एकमेकांना बोलण्याकरिता किंवा एकमेकावर टीकासुद्धा त्यांची एक प्रकारे अतिशय नैतिकतेची टीका असं, त्याच्यामध्ये सुधारणावादी दृष्टिकोन असं, त्याच्यामधून काहीतरी दिशादर्शक अशा प्रकारची टीका असं किंवा त्यांच्यासाठी काय किंवा एक संकेत असं, अशा प्रकारची टीका ही चांगल्या पद्धतीची टीका समजली जायची आणि त्यामधून विरोधकांनी केलेली टीकातून सत्तेला एक सुधारण्याचं बळ मिळायचं. परंतु जर आज आपण पाहितलं की प्रसार माध्यमामध्ये स्वतःची जाहिरात किंवा स्वतःला प्रसार करण्यासाठीच्या लालसेपोटी कुठलीही स्टेटमेंट देतात, ज्याच्याबद्दल अर्धवट माहिती असते किंवा ज्याच्याबद्दल पूर्ण माहिती न घेता, जसं की आपण पाहतो की या संविधानानं हे देश चालतो, कायद्यानं देश चालतो, या व्यवस्थेचे 3 विभाग सत्ता संतुलन करून केलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्यकारी विभाग, कायदे विभाग आणि न्याय विभाग आपापली चांगली भूमिका पार पाडत आहे आणि ह्या व्यवस्थेला समजून न घेता सैरावैरा तोंडात येईल ते वाक्य बोलणे आणि दुसऱ्यावर चिखलफेक करणे, अतिशय खालच्या पातळीची वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर जाऊन वाक्य वापरणे, हे काही पुरोगामी महाराष्ट्राला आणि आपल्या ऐतिहासिक परंपरा असलेल्या ह्या सांस्कृतिक महाराष्ट्रांना शोभणारं नाही आहे. आणि हे अशी वाक्ये ही महाराष्ट्राची मान खाली घालविणारी. देशात जर विचार केला तर महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाला किंवा व्यवस्थेला चालवणारे लोक इतक्या जर खालच्या पातळीवर जर बोलत असतील तर खरोखर या राजकीय लोकांना, या राजकारण्यांना, या नवख्या आमदारांना प्रशिक्षणाची गरज आहे असं माझं मत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.